कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बची धमकी, तपास पथकाचा धावाधाव, परिसरात भीतीचं वातावरण। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धक्कादायक ईमेल जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत खात्यावर आला असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत परिसर रिकामा करण्याची धमकी देण्यात आल्याने प्रशासनात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या या मेलमुळे सुरक्षेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून तातडीने सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे। धमकीचा मेल मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच उपस्थित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले। कार्यालयाच्या मुख्य दालनापासून सर्व कक्ष तातडीने रिकामे करण्यात आले। त्यानंतर बॉम्ब शोध पथक, BDDS आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण इमारत, दालने आणि परिसराची कसून तपासणी सुरू आहे। श्वानांच्या मदतीने संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान कोल्हापूर पोलीस दल, स्थानिक गुन्हे शाखा आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान ही घटनास्थळी दाखल झाले आहेत। आपत्कालीन वाहने आणि वाढत्या हालचाली पाहून परिसरातील नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले असून भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। मात्र पोलिसांनी नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। धमकीची सत्यता तपासणे, मेल पाठवणाऱ्याचा मागोवा घेणे आणि या प्रकरणामागील हेतू शोधण्याचं काम सुरू असून संपूर्ण परिस्थितीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष आहे। तपास पूर्ण होईपर्यंत परिसर सील ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावलेले 5 RDX बॉम्ब्स लवकरच फुटणार आहेत। दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असा एक मेल कलेक्टर कोल्हापूर आपल्या मेल ID वरती 11:36 प्राप्त झालेला होता। असा मेल आल्यानंतर जी काही आपली रेग्युलर SOP आहे त्यानुसार BDDS आपलं पथक, SIDचं पथक, पोलीस विभाग यांनी तात्काळ आपल्या SOP नुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे अभ्यागत आहेत आपले किंवा सर्व कक्ष आहेत त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे। अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं जे काही मेल आलेलं आहे त्या पद्धतीची परिस्थिती काही आढळून आलेली नाही। सर्व अभ्यागतांची सुरक्षा लक्षात घेऊन BDDS पथकाने सर्व तपासणी केलेली आहे। शक्यतो हा मेल आहे तो काहीतरी कुणी खोडसाळपणे केलेला असू शकतो असं सध्या निदर्शनास येते, परंतु तरी सुद्धा लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण जी काही तपासणी करायची ती कार्यवाही केलेली आहे। तर या मेल बाबत पोलीस विभागाकडून तपासणी करून यामध्ये जर कुणी खोडसाळपणाने असं जर केलं असेल तर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल आणि लोकांनी काही घाबरण्याची आवश्यकता नाही। जे अभ्यागत आहेत, विजिटर आहेत किंवा या ठिकाणी आंदोलनकर्ते सुद्धा आहेत त्यांना सुद्धा काही घाबरण्याची आवश्यकता नाही। हे सुद्धा तपासणी अंती आम्ही कळवलेलं आहे आणि रेग्युलर जे काम जिल्हाधिकारी कार्यालयाचं आहे ते सुरू आहे। मेल आता जे नाव असेल ते हे जर खोडसाळपणाने जर केलं असेल तर ते नाव पण बरोबर असेल असंही आपण म्हणू शकत नाही, परंतु जो काही मेल आलेला आहे तोच आम्ही आपल्याला शेअर करू। पण ज्या मेलच्या पद्धतीने जी दक्षता घ्यायची ती घेतलेली आहे आणि तसं काही परिस्थिती नाही, त्यामुळे काम सुद्धा आपलं सुरळीतपणे सुरू आहे आणि अभ्यागतांना सुद्धा आपण ते कळवलेलं आहे। या सगळ्या तपासणी दरम्यान पोलीस अधिकारी तसं कुठल्याही आढळून आलं नसल्यामुळे एक मॉनिटरिंगचा प्रकार आहे की काय अशा पद्धतीचे एक शंका काय नेमकं वरिष्ठ पोलीस अधिकारी ही जे आवश्यक असायला हवे ते BDDS SIDचे हजर होते। त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दूरध्वनीद्वारे त्यांच्या संपर्कातही होते। या ठिकाणी काही आंदोलन सुरू असल्याने, मोर्चामध्ये लोक असल्याने किंवा आज जे काही आपली तपासणी आपले सरकार सेवा केंद्राची होती त्यासाठी मोठ्या संख्येने लोक होते, त्यामुळे लोकांना सॉर्टिंगने किंवा एका एरियातून बाजूला काढून आपण ही जी काही ती तपासणी केलेली आहे। आणि मेल पाहिल्यानंतरच सुरुवातीला मेलचा कंटेंट पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये किती सिरियस घ्यायचा किंवा काही याचाही विचार करण्यात आला, परंतु जी SOP जी आहे आपली त्यानुसार BDDS ने तपासणी केलेली आहे आणि असं काही आढळून आलेलं नाही। त्यामुळे मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगतो की कोणीही घाबरण्याची गरज नाही। जी सुरक्षेच्या दृष्टीने जी काय आहे ती काळजी घेतलेली आहे। थँक्यू।